नागपूर महानगरपालिकेनंतर जिल्हा परिषदेवरही आता प्रशासक नेमला जाणार आहे। नागपूर जिल्हा परिषदेची मुदत 17 जानेवारीला संपणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। निवडणुका होईपर्यंत जिल्हा परिषदेवर प्रशासक नेमला जाणार आहे। आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। हितेश, काय अधिकची माहिती? नक्कीच ज्या पद्धतीने बघितलं तर नागपूर महानगरपालिकेच्या सोबतच जे आहे आता जिल्हा परिषदेतून पण प्रशासन सज्ज करण्यात येणार आहे। प्रशासन राज जो आहे तो चालू होणार आहे। नागपूर जिल्हा परिषदेची जी मुदत आहे येत्या 17 जानेवारीला संपणार आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर त्यावर वचन करणार जे आहे प्रशासन, त्यानंतर जे अध्यक्ष असतात, उपाध्यक्ष असतात जिल्हा परिषदेचे, त्यांची जी नेमणूक केली जाते ती रद्द होणार। त्यांची मुदत जी आहे ती 17 जानेवारीला संपणार। त्यामुळे त्यांच्याऐवजी जे आहे या परिषदेवर, जिल्हा परिषदेवर जे आहे तिथे प्रशासक राज जो आहे तो 17 नंतर जो आहे तो चालू होण्याची संभावना इथे दर्शवण्यात येत आहे। आणि निवडणुका हितेश, सध्या प्रशासक म्हणून कोणाच्या नावाची चर्चा आहे? अद्याप ती माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही आहे। मात्र अगोदर जे आहे नागपूर महानगरपालिकेच्या ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत त्यानंतरच जे आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका या ठिकाणी होणार असल्याची माहिती पुढे येत आहे। जी, धन्यवाद हितेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।